नमस्कार, मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यापासून अगदी जवळ असलेलं बालाजी मंदिर जे आहे केतकावळ्याला. हे मंदिर अगदी तिरुपती बालाजीला ज्याप्रमाणे हे मंदिर बांधलेलं आहे त्याचीच प्रतिकृती आहे. त्या मंदिरासारखंच हे सेम टू सेम असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर कसं आहे त्याच्याबद्दल माहिती पण आपण जाणून घेऊया. आणि पुण्यात कधी आला तुम्ही किंवा पुण्यात असाल तर अवश्य या मंदिराला भेट द्या आणि कसं आहे ते जरूर कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आज आपण पाहूया पुण्यापासून अगदी जवळ असलेलं हे प्रसिद्ध असं केतकावळ्याचं हे बालाजी मंदिर. आणि आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आपण आजचं हे केतकावळ्याचं जे आहे ते प्रसिद्ध असं बालाजी मंदिर पाहूया. तर आता आपण निघालेलो आहे केतकावळ्याला बालाजी मंदिर पाहण्यासाठी. केतकावळा हे गाव पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे. पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळा हे छोटंसं गाव आहे आणि या गावात व्यंकटेश हॅचरीज या उद्योग समूहाच्या ट्रस्टने हे बालाजी मंदिर बांधलेलं आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहे कात्रज बोगद्यात, कारण केतकावळ्याला जातेवेळेस हा कात्रज बोगदा लागतो. इथूनच आपण केतकावळ्याला जाऊ शकतो. अगदी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचा देखील आपण वापर करून या ठिकाणी पोहोचू शकतो. अगदी जवळ असल्यामुळे खूप सुंदर असा परिसर आहे या मंदिराचा. आणि हे जे मंदिर आहे ते तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती चंच हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहे मंदिराच्या परिसरात आणि ही आतमध्ये जाते वेळेस खूप मोठी अशी कमान लागते आणि गाडी पार्क करण्यासाठी देखील या ठिकाणी बाहेरच्या साईडला जागा आहे. तिथं कोणतेही चार्जेस वगैरे आकारले जात नाहीत. आणि आता आपण बाहेरच्या साईडला गाडी पार्क करून आतमध्ये आपण मंदिर पाहण्यासाठी जाऊ. आता आम्ही पोहोचलेलो आहे कापूरहोळच्या बालाजी मंदिरात. आतमध्ये मोबाईल कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे बाहेरूनच आता मी थोडंसं शूटिंग वगैरे घेतलेलं आहे. आजचा व्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे येणारे जे आहे ते व्लॉग पाहण्यासाठी. आणि आपण पुढचे पण व्लॉग कंटिन्यू करूया. तर आपण पाहू शकत असाल हे बालाजी मंदिर आणि हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि मंदिराचा संपूर्ण जो परिसर आहे तो सुमारे 23 एकरामध्ये आहे आणि प्रत्यक्ष जे मंदिर आहे ते 2.5 एकरामध्ये बांधण्यात आलेलं आहे. आणि मुख्य मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ आणि गरुड मंदिर देखील आहेत. तसेच मुख्य मंदिराच्या बाजूला छोटी छोटी मंदिरं आहेत. तर त्याच्यामध्ये नरसिंह, सुदर्शन स्वामी, पद्मावती, गोदामाता, वेणुगोपाल अशा देवतांची मंदिर बांधण्यात आलेली आहेत. तर मंदिराच्या डावीकडे कुबेर व वराहस्वामी यांची मंदिरं बांधण्यात आलेली आहे. तर या मंदिराची मूळ जी मूर्ती आहे ती तिरुपतीच्या बालाजीची मूर्ती आहे त्याप्रमाणेच घडवण्यात आलेली आहे. आणि या मूर्तीची उंची सुमारे 3 मीटर असून ती कमळावरती उभी केलेली अशी मूर्ती आहे. या मंदिराचा कळस जो आहे तो पिवळ्या धमक रंगात रंगवलेला आहे. आणि मुख्य मंदिरातही आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे जे आहे ते रंगाची उधळण केलेली आहे. खूप सुंदर असं हे बालाजीचं मंदिर जे आहे ते आपण पाहू शकत असाल. तर आता तिथं कापूरहोळला आम्ही बालाजीचं दर्शन करून आता पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहे. आजचा व्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता छानपैकी दर्शन वगैरे झालं आणि आता मी निघालेलो आहे इथून बाहेर. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीचा जो आहे तो बाजार भरलेला असतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स किंवा ज्यूस आपण खरेदी करू शकतो. इथं वेगवेगळ्या भरपूर जे आहे ते व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण मंदिरात आतमध्ये जाताना किंवा बाहेर दोन्ही वेळेस हे मार्केट आपल्याला लागतं.
आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आणि पुण्याला कधी आला तर या ठिकाणी अवश्य भेट द्या. यापुढे देखील असेच छान छान व्लॉग आपल्याला पाहायला मिळतील. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.